all of you. Myself, Professor Vikrant Palat Shah, I welcome you all in the lecture of the Auditing and Taxation. नमस्कार विद्यार्थींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या लेक्चरमध्ये स्वागत करतो. सो टुडे we are starting the term number second and that belongs to the subject taxation. आजच्या लेक्चर पासून आपण आपल्या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत आणि द्वितीय सत्रामध्ये टर्म सेकंड मध्ये आपण टॅक्सेशन या विषयाचा अभ्यास करणार आहोत. ओके, सो वी आर गोइंग टू स्टार्ट द युनिट नंबर 1 ऑफ द टॅक्सेशन. इट इज इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. आज आपण आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 ला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव डिस्कस द सिलेबस ऑफ द टॅक्सेशन फॉर द टर्म सेकंड. मागच्या लेक्चरमध्ये टॅक्सेशनचा टर्म सेकंडचा सिलेबस या ठिकाणी आपण डिस्कस केलेला होता. ऍज पर द सिलेबस नाव वी आर स्टार्टिंग द युनिट नंबर 1. इट इज इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. आणि आपल्या सिलेबस जो आपण बघितला गेल्या लेक्चरमध्ये त्या सिलेबसनुसार जे प्रथम क्रमांकाचं युनिट आहे इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 त्याला आपण सुरुवात करणार आहोत. ओके, सो नाउ व्हॉट वी हॅव टू डिस्कस अंडर दिस युनिट. या युनिट मध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू चेक द इंट्रोडक्शन अँड बॅकग्राऊंड ऑफ द इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स म्हणजे काय, इन्कम टॅक्सचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे ते आपण सर्वप्रथम बघणार आहोत. देन व्हाय अँड व्हाय इट इज नीडफुल. इन्कम टॅक्स का आवश्यक आहे, का तो गरजेचा आहे ते आपण बघणार आहोत. देन वी आर गोइंग टू स्टडी द टाइप्स ऑफ टॅक्सेस. टॅक्सचे विविध प्रकार कुठले ते सुद्धा आपण बघणार आहोत यामध्ये. देन हेड्स ऑफ इन्कम, विच आर द व्हेरियस हेड्स ऑफ इन्कम दोज आर टॅक्सेबल अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू स्टडी. Then some important terms related to the income tax, and then the conclusion at the end we are going to check. Okay, so first of all now we are going to understand the brief history of income tax in India. What is the history, how the income tax that is implemented in India, that we are going to study. So we are starting it from the sentence of Benjamin Franklin. Benjamin Franklin, he is the management thinker in America as well as he is known as a well known politician in America. आपण जी इन्कम टॅक्सची हिस्ट्री आहे ती एका विशिष्ट वाक्याने या ठिकाणी करणार आहोत. तिचे बेंजामिन फ्रँकलिन यांनी म्हटलेलं आहे की जे अमेरिकेचे एक मॅनेजमेंट थिंकर आहेत, त्याच प्रकारे अमेरिकेमध्ये त्यांना एक पॉलिटिशियन म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं. व्हॉट द सेंटेन्स सेड बाय हिम, त्यांनी काय सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण बघूयात. इन दिस वर्ल्ड नथिंग कॅन बी सेड टू बी सर्टन एक्सेप्ट डेथ अँड टॅक्सेस. ओके, काय म्हणतात ते, या जगामध्ये फक्त दोन गोष्टी या शाश्वत आहेत, या दोन गोष्टी व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. त्यामधले पहिलं डेथ म्हणजे मृत्यू आणि दुसरं म्हणजे टॅक्सेस म्हणजे कर. ओके, असं मजेशीर वाक्य या ठिकाणी बेंजामिन फ्रँकलिन यांनी म्हटलेलं आहे की दोनच गोष्टी शाश्वत आहे जे आपल्याला द्यावेच लागणार आहे किंवा त्या गोष्टींशी आपल्याला दोन हात करावेच लागणार आहे. त्यामधला पहिला आहे मृत्यू म्हणजे डेथ आणि दुसरा आहे टॅक्सेस म्हणजे कर. हे त्यांनी उपहासात्मकरित्या हे वाक्य म्हटलेलं आहे. तर एवढं महत्व टॅक्सला देण्यात आलेलं आहे की जी गोष्ट पालन करणं अत्यंत बंधनकारक आहे. आता बघूयात आपण की भारताच्या संदर्भात इन्कम टॅक्स हा कधी लागू करण्यात आला, त्याची हिस्ट्री काय. ओके, टॅक्स इज मॅन्डेटरी लायबिलिटी फॉर एव्हरी सिटीजन ऑफ द कंट्री. देर आर टू टाइप्स ऑफ टॅक्स इन इंडिया, दॅट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी कर टॅक्स ही बंधनकारक गोष्ट आहे. आणि भारताचा जर विचार केला तर त्यामध्ये दोन प्रकारचे टॅक्स आहेत. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. पुढे आपण ते समजून घेणार आहोत. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय. टॅक्सेशन इन इंडिया इज रूटेड फ्रॉम द पिरियड ऑफ मनुस्मृती अँड अर्थशास्त्र. भारतामध्ये टॅक्स ही संकल्पना नवीन नाही, कर ही संकल्पना नवीन नाही, तर याची सुरुवात याची पायमुळे कधी रोवली गेलेली आहे, मनुस्मृतीच्या काळात आणि अर्थशास्त्राच्या काळात सुद्धा
भारतात कर होता आणि तेव्हापासूनच कर ही संकल्पना, टॅक्स ही संकल्पना भारतात चालत आलेली आहे आणि कंटिन्यू आहे. प्रेझेंट इंडियन टॅक्स सिस्टम इज बेस्ड ऑन दिस एन्शियंट टॅक्स सिस्टम विच वॉज बेस्ड ऑन द थिअरी ऑफ मॅक्झिमम सोशल वेलफेअर. सध्याची जी आपली टॅक्स सिस्टम आहे, कर संघटना आहे, संरचना आहे, ती पुराणकालीन कर संघटनेवर अवलंबून आहे. पुराण काळामध्ये कर संघटनेला, सोशल वेलफेअरला महत्व दिलेलं होतं आणि तेच महत्व सध्याच्या सुद्धा कर संकल्पनेत, कर संघटनेत देण्यात आलेलं आहे. मॅक्झिमम सोशल वेलफेअर म्हणजे समाजाचं कल्याण करण्यासाठी ही टॅक्स सिस्टम या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे, जे भारताच्या एन्शियंट टॅक्स सिस्टम मध्ये म्हणजे पुराणकालीन सिस्टम मध्ये सुद्धा होतं आणि तेच भारताच्या करंट टॅक्स सिस्टम म्हणजे आधुनिक टॅक्स सिस्टम मध्ये सुद्धा आहे. ओके. देन इन इंडिया दिस टॅक्स वॉज इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम इन 1860 by Sir James Wilson in order to meet the losses sustained by the government on account of the military mutiny of 1857. आताची जी टॅक्स सिस्टम आपण भारतामध्ये फॉलो करत आहोत, ती टॅक्स सिस्टम कधी सुरू झाली? सर्वप्रथम 1860 साली. आणि कुणी सुरू केली ती? सर जेम्स विल्सन, जे इंग्रज अधिकारी होते. 1857 ला मिलिटरीचा जो उठाव झाला, आपल्याला सर्वांना माहित असेल, मिलिटरी म्युटिनी ऑफ 1857, 1857 चा उठाव ज्याचं नेतृत्व मंगल पांडे यांनी केलं होतं. 1857 ला जो उठाव झाला आणि या उठावामुळे तत्कालीन जे ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, त्यांना जे लॉसेस, नुकसान सहन करावं लागलं, ते नुकसान भरून निघण्यासाठी 1860 साली त्यांनी इन्कम टॅक्स ची जी संकल्पना आहे किंवा सिस्टम आहे, त्या सिस्टमला सुरुवात केली. In 1918, a new income tax was passed and again it was replaced by another new act which was passed in 1922. 1918 साली नवीन इन्कम टॅक्स कायदा संमत करण्यात आला आणि परत 1922 साली या कायद्याला नवीन स्वरूप देण्यात आले. दिस ऍक्ट remain in force up to the assessment year 1961-62 with numerous amendments. आणि जो कायदा 1918 साली मंजूर करण्यात आलेला होता, सुरू करण्यात आलेला होता, तो 1961-62 या सालापर्यंत काही नवीन अमेंडमेंट मध्ये बदल करून चालू ठेवण्यात आला. इन कन्सल्टेशन विथ द मिनिस्ट्री ऑफ लॉ, फायनली द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 पास. त्यानंतर जी लॉ मिनिस्ट्री होती, त्या लॉ मिनिस्ट्री बरोबर चर्चा करून 1961 साली नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 पास करण्यात आला. द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हॅज बीन ब्रॉट इनटू फोर्स विथ 1 एप्रिल 1962. 1 एप्रिल 1962 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हा भारतात लागू करण्यात आला होता. इट अप्लाइज टू द होल ऑफ इंडिया अँड सिक्कीम इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. आणि हा जो कायदा आहे तो संपूर्ण भारतातील राज्यांना इन्क्लुडिंग जम्मू आणि काश्मीर लागू करण्यात आला. सिन्स 1962 several amendments of far reaching nature have been made in the income tax act by the union budget every year. आणि 1962 चा जो इन्कम टॅक्स कायदा आहे, या कायद्यामध्ये प्रत्येक वर्षी जे बजेट सादर करण्यात आलेलं आहे, त्या कायद्यामध्ये विविध बदल केले गेले आणि तोच कायदा आजतागायत भारतामध्ये इन्कम टॅक्स साठी लागू करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ही आपण हिस्ट्री जाणून घेतलेली आहे इन्कम टॅक्सची, की पूर्व काळात सुद्धा, भारताच्या पुराण काळात सुद्धा इन्कम टॅक्स भारतामध्ये होता. त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने 1860 साली इन्कम टॅक्सला सुरुवात केली. 1918-1922 साली यामध्ये त्यांनी बदल घडवून आणला आणि 1961 पर्यंत हा कायदा आहे तसा चालू राहिला. त्यानंतर भारत सरकारने 1961 साली नवीन कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आणला आणि तोच कायदा आपण
विविध बदलांनुसार आजपर्यंत स्वीकारत आलेलो आहोत. तर अशा प्रकारे हा इन्कम टॅक्स ऍक्ट भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात ही इन्कम टॅक्स कायद्याची हिस्ट्री आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. ओके, एव्हरीवन अंडरस्टूड दिस ब्रीफ हिस्ट्री ऑफ द इन्कम टॅक्स इन इंडिया. प्रत्येकाला समजलंय व्यवस्थित कशा प्रकारे या ठिकाणी इन्कम टॅक्स कायदा हा भारतामध्ये अंमलबजावणी करण्यात आला. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, पीपल रेज द क्वेश्चन व्हाय शुड आय पे टॅक्स. कायम व्यक्ती हा प्रश्न विचारत असतात, का मी का टॅक्स पे करावा. त्याच्या मागे काही कारण आहेत. आय हॅव टू पे फॉर माय फूड, फॉर माय हाऊस, फॉर माय ट्रॅव्हल, फॉर माय मेडिकल ट्रीटमेंट, फॉर माय ओइंग अ व्हेकल, नॉट ओनली कॉस्ट ऑफ व्हेकल बट ऑल्सो व्हेकल टॅक्स अँड व्हॉट नॉट. ओके, आता प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मी टॅक्स का पे करावा. मी माझ्या खाण्यापिण्याचे पैसे भरतो, माझ्या अन्नाचे पैसे मी पे करतो, माझ्या घराचे पैसे मी पे करत असतो, जो ट्रॅव्हल मी करतो त्याचे पैसे मी पे करतो, माझी स्वतःची मेडिकल ट्रीटमेंट आहे, आरोग्यावरील खर्च आहे तो मी पे करतो, मी माझं स्वतःचं व्हेकल घेतलेलं आहे, माझी मोटरसायकल आहे, माझी कार आहे, ती त्या कारचे सुद्धा पैसे मी पे करतो. त्या कारसाठी माझ्या मोटरसायकलसाठी जो टॅक्स आहे त्याचे सुद्धा पैसे मी पे करतो. आणि एवढं असून सुद्धा मला टॅक्स पे करायचा आहे का. व्हाय. ओके, इवन ऑन मेनी रोड्स वन हॅज टू पे टोल टॅक्स. रोडवर आपण ट्रॅव्हल करतो तर आपण टोल भरतो. दे ऑल्सो से दॅट इफ वी कम्पेअर विथ कंट्रीज लाईक USA अँड UK, द पीपल गेट सोशल सिक्युरिटी as also medical facilities virtually without any cost, but India does not offer such facility. त्यानंतर आपल्या देशाची तुलना आपण दुसऱ्या देशांशी करतो, अमेरिकेशी करतो, ब्रिटनशी करतो. त्या ठिकाणी लोकांना सर्व प्रकारच्या फॅसिलिटी गव्हर्नमेंटने विदाउट एनी कॉस्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या भारतात प्रोव्हाइड केलेल्या नाहीत. आणि तरी सुद्धा टॅक्स हा आपल्याला पे करणं बंधनकारक आहे. व्हाय, का. येत असेल हा प्रश्न प्रत्येकाला. आता ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्सचा अभ्यास करायला घेतलं, तुम्हाला प्रत्येकाला नक्कीच मनात प्रश्न आला असेल, का टॅक्स पे करायचा आहे. वाय शुड आय पे टॅक्स, का मी टॅक्स पे करणं आवश्यक आहे. आला का नाही हा प्रश्न मनामध्ये कोणाच्या, की नाही सर सांगतायत म्हणून पे करायचं आहे, म्हणून पे करायचं आहे, पण का. असा प्रश्न उद्भवला का तुमच्या मनात, हो का नाही. येस सर. येस सर. उद्भवला असेल ना. आणि जो व्यक्ती पहिल्यांदा जी व्यक्ती टॅक्स पे करते त्या व्यक्तीच्या मनात सुद्धा हा प्रश्न निर्माण होतो की एवढं सर्व प्रकारचा खर्च मी करतो आहे, तरी सुद्धा उत्पन्न माझं स्वतःच आहे, स्वतः मी काम करतोय, स्वतः मी ड्युटी करतोय, त्याचे मला पैसे मिळत आहेत, त्या पैशामधनं एवढा सगळा खर्च मला भागवायचा आहे आणि तरी सुद्धा गव्हर्नमेंट माझ्याकडनं टॅक्स वसूल करते. तर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, व्हाय शुड आय पे टॅक्स, का मी या ठिकाणी टॅक्स पे करावा. तर याचं उत्तर काय ते आपण पुढे जाणून घेऊया. हे बघा, एवढं सर्व हे जे तुम्हाला पिक्चर दिसतंय या सर्व गोष्टींवर आपला खर्च होतोय. दैनंदिन जीवनात आपल्याला सर्वात महत्वाचं आहे आपलं अन्न पाणी, त्याच्यावर आपला पैसे खर्च होतोय. दैनंदिन जीवनात आपण ट्रॅव्हल पे करतो, त्या ट्रॅव्हलवर आपला पैसे खर्च होतोय. मेडिकल ट्रीटमेंट सध्याच्या काळात तर अत्यंत आवश्यक. सर्वजण आपल्या आरोग्याबाबत अतिशय उच्च पातळीची काळजी सध्या घेतोय, त्याच्यावर आपले पैसे खर्च होत आहेत. त्यानंतर आपल्याकडे कार असेल, आपलं व्हेकल असेल, त्याच्यावर आपले पैसे खर्च होत आहेत. त्यानंतर आपलं घर आहे, त्या घराचे EMI असतील, घराचा कर्ज आपण घेतलेलं आहे, त्याच्यावरती पैसे आपले खर्च होत आहेत. तर एवढे सगळे पैसे खर्च करून सुद्धा आपल्याला सरकारला टॅक्स हा पे करायचा आहे. तर का ते आपण बघू. वाय गव्हर्नमेंट डू व्हॉट गव्हर्नमेंट डू फ्रॉम अवर टॅक्स. आता आपण जो पैसा सरकारला टॅक्स मध्ये पे करतोय त्याचं सरकार काय करतं आणि का आपण टॅक्स पे करणं आवश्यक आहे, आपण या विविध मुद्द्यांवरनं जाणून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, the government provide health care through government hospitals. Usually they offer service without any cost. Education in municipal and government schools, the fee is negligible. सरकार आपल्याला काय करतं, सरकार आपल्याला आरोग्याच्या सुविधा देतं. सरकारी दवाखाने जे असतील त्या सरकारी दवाखान्यांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आरोग्याच्या सुविधा दिल्या जातात. हे तर सगळ्यांनाच मान्य असेल. जर तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये गेलात किंवा गव्हर्नमेंटचे जे विविध हॉस्पिटल आहेत
त्यामध्ये जर मेडिकल फॅसिलिटी तुम्ही घेतली तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी चार्ज पे करावा लागत नाही. सगळा खर्च हा सरकारकडनं केला जातात. त्यानंतर एज्युकेशन, गव्हर्नमेंटचे जे स्कूल आहेत म्हणजे म्युनिसिपल स्कूल असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे स्कूल असतील त्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांची फी ही अत्यल्प आहे. त्यांना अत्यल्प फी मध्ये त्या ठिकाणी शिक्षण मिळत असतं. त्यानंतर द गव्हर्नमेंट ऑल्सो प्रोव्हाइड्स कुकिंग गॅस ऍट कन्सेशनल रेट और गिव्ह सबसिडी. आपला जो एलपीजी गॅस आहे तो एलपीजी गॅस आपल्याला सवलतीच्या दरामध्ये सरकार उपलब्ध करून देतं. त्यावर सरकार आपल्याला सबसिडी देते. जर तुम्ही बघितलं एलपीजी गॅस विना अनुदानित जो असेल त्याची किंमत जर बघितली तर ती 1000 रुपयाच्या आसपास आहे. आणि जर अनुदानित म्हणजे जो एलपीजी गॅस आपण घेतो त्या एलपीजी गॅसची किंमत ही 697 रुपये आहे. म्हणजे खरी किंमत 1000 रुपये आहे आणि गव्हर्नमेंट तो गॅस आपल्याला 697 म्हणजे 700 रुपयात उपलब्ध करून देते. मग 300 रुपये प्रत्येक सिलेंडर मागे कोण पे करतात? तर ते सरकार पे करतात. त्यानंतर ज्या गरीब कुटुंब आहेत त्यांना उज्ज्वला जी स्कीम आहे एलपीजी गॅसच्या संदर्भात त्या स्कीम अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट गॅस कनेक्शन देण्यात आलेलं आहे. त्याचे पैसे कोणी दिले? त्याचे पैसे सरकारने दिले. ऑफकोर्स द मेजर एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट हॅज टू इन्कर्ड ऑन नॅशनल डिफेन्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एटसेट्रा. त्यानंतर सरकारचा जास्तीत जास्त खर्च हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे देशातले जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, देशातलं जे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यामध्ये सरकारचा खर्च होतो. त्यानंतर नॅशनल डिफेन्स, आपल्या देशाचं जे संरक्षण आहे, संरक्षण खातं आहे, मिलिटरी आहे, त्यावर सरकारचा जास्तीत जास्त पैसा खर्च होतो. तो कशातनं पे केला जातो? तो टॅक्स मधनेच पे केला जात असतो. टॅक्सेस आर यूज बाय द गव्हर्नमेंट फॉर कॅरिंग आउट व्हेरियस वेलफेअर स्कीम इन्क्लुडिंग एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. त्यानंतर वेलफेअर स्कीम असतील, लोकांच्या लोक कल्याणकारी ज्या योजना असतील त्या योजना राबवण्यासाठी या ठिकाणी सरकारला खर्च करावा लागतो. लोकांना रोजगार प्रोव्हाइड करण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. तो कशातनं होतो? तो टॅक्स मधनच होत असतो. There are lakhs of employees in various departments and the administrative cost has to be borne by the government. गव्हर्नमेंटचे जे विविध खाते आहेत त्या खात्यांमध्ये लाखो लोक त्या ठिकाणी काम करतात आणि या लोकांना पगार कोण देतं? सरकार देतं. आणि तो पगार कशातनं दिला जात असतो? तो पगार दिला जात असतो टॅक्स मधनं. तुम्ही जर बघितलं म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायतीचे ऑफिस असतील, बँक असतील, यामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना पगार कोण देतं? त्यांना पगार सरकार देतं. कुठल्या कशातनं देत असतं? कशातनं उत्पन्न प्राप्त होतं सरकारला? टॅक्स मधनं उत्पन्न प्राप्त होतं आणि त्यामधनं हा पगार दिला जातो. दो द ज्युडिशियल प्रोसेस इन्व्हॉल्व्स डिले येट द सॅलरीज पर्क्स ऑफ जजेस, मॅजिस्ट्रेट अँड ज्युडिशियल स्टाफ हॅज ऑल्सो टू बी पेड बाय द गव्हर्नमेंट. भारतातली न्यायालयीन व्यवस्था आहे, भारतातले कोर्ट आहेत, या कोर्टमध्ये काम करणारे लोक, या कोर्टमध्ये काम करणारे जज यांच्या पगाराचे पैसे कुठून येतात? कोण देतं? सरकार देतं. आणि कुठून येतात हे पैसे? हे इन्कम टॅक्स मधनच दिले जातात. जस्ट on considering these various duties of the government, we need to appreciate that we must pay tax as per law. We have to act like responsible citizen. आता एवढे सर्व खर्च आपण सरकारचे जाणून घेतलेले आहेत. हे सर्व खर्च सरकारला कशातून भागवावे लागणार आहे? तर टॅक्सच्या अमाऊंट मधनं भागवावे लागणार आहे. आणि हा टॅक्स कोण पे करणार आहोत? तर आपण पे करणार आहोत. त्यामुळे एक सुजाण नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वेळोवेळी टॅक्स हा सरकारला पे करणं आवश्यक आहे. तर आपण जो प्रश्न उपस्थित करतो की का, वाय शुड आय पे टॅक्स, तर याच्या मागे हे सर्व उत्तरे आहेत. यासाठी आपण सर्वांनी टॅक्स हा पे करायचा आहे. सो अंडरस्टूड स्टुडंट्स वाय इट इज नेसेसरी टू पे टॅक्स? का टॅक्स पे करणं आवश्यक आहे? आलंय सर्वांना लक्षात व्यवस्थितरित्या? एनी डाउट, एनी डिफिकल्टी इन दिस? ओके, व्हेरी गुड. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इट इज द टाइप्स ऑफ टॅक्सेस. टॅक्सचे प्रकार आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत. देर आर टू टाइप्स ऑफ टॅक्सेस. मेजरली देर आर टू टाइप्स ऑफ टॅक्सेस. वन इज द डायरेक्ट टॅक्स अँड वन इज द इनडायरेक्ट टॅक्स. प्रामुख्याने टॅक्सचे या ठिकाणी दोन प्रकार आहेत. पहिला आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. तर पहिला प्रकार आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम डायरेक्ट टॅक्स. द बर्डन ऑफ द टॅक्स विच इज नॉट ट्रान्सफरेबल दॅट इज कॉल्ड एज द डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे असा टॅक्स की ज्याचं बर्डन
हे दुसऱ्यावर ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे ज्या व्यक्तीला तो टॅक्स पे करायचा आहे त्याच व्यक्तीला तो टॅक्स पे करावा लागणार आहे. त्या टॅक्सचं बर्डन इतर दुसऱ्या कुणावरही ट्रान्सफर केलं जात नाही. अशा प्रकारच्या टॅक्सला काय म्हटलं जात असतं? दॅट इज कॉल्ड एज द डायरेक्ट टॅक्स. अँड अंडर द डायरेक्ट टॅक्स प्रेझेंटली देर आर टू टाइप्स ऑफ टॅक्सेस. वन इज द इन्कम टॅक्स अँड अनदर वन इज द वेल्थ टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्स मध्ये या ठिकाणी दोन प्रकार आहे. एक आहे इन्कम टॅक्स आणि दुसरा आहे वेल्थ टॅक्स. इन्कम टॅक्स, द टॅक्स विच इज पेड ऑन द इन्कम अर्न बाय द पर्सन, दॅट टॅक्स इज कॉल्ड एज द इन्कम टॅक्स. म्हणजे जे उत्पन्न व्यक्ती मिळवते त्या उत्पन्नावर जो टॅक्स त्या व्यक्तीला पे करावा लागतो त्या टॅक्सला म्हटलं जाणार आहे इन्कम टॅक्स. अँड वेल्थ टॅक्स, the property that person have, on that property the tax is paid by the person, that is called as the wealth tax. व्यक्तीच्या मालकाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीवर जो टॅक्स व्यक्ती पे करणार आहे त्या टॅक्सला काय म्हटलं जाणार आहे? वेल्थ टॅक्स. दीज टू आर द टाइप्स अंडर डायरेक्ट टॅक्स. हे दोन कशाचे प्रकार आहेत? हे दोन प्रकार आहेत डायरेक्ट टॅक्सचे. अँड ऑन द अदर हँड द नेक्स्ट टॅक्स इट इज द इनडायरेक्ट टॅक्स. The burden of the tax that is transferable on several persons, that tax is called as the indirect tax. म्हणजे या टॅक्सचं बर्डन हे अनेक व्यक्तींवर ट्रान्सफर होणार आहेत. हा टॅक्स अनेक व्यक्ती पे करणार आहेत. त्या टॅक्सला काय म्हटलं जात असतं? इनडायरेक्ट टॅक्स. अँड द एक्झाम्पल ऑफ दिस टॅक्स प्रेझेंटली इन इंडिया ओनली वन टाइप ऑफ इनडायरेक्ट टॅक्स इज देअर अँड दॅट इज जीएसटी. फक्त एकच प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स भारतामध्ये सध्या आहे आणि तो आहे जीएसटी, ज्याच्याविषयी माहिती आपण आजच्या ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. ओके, जीएसटी म्हणजे काय हे ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या लेक्चरमध्ये आज आपण पुरेपूररित्या समजून घेतलेलं आहे. त्यामुळे परत एकदा या ठिकाणी मी हे रिपीट करत नाही. फक्त या ठिकाणी एवढंच सांगतो की जीएसटी दॅट कम्स अंडर द इनडायरेक्ट टॅक्स. वाय? बिकॉज दॅट इज पेड बाय द सेव्हरल पर्सन. द बर्डन ऑफ दॅट टॅक्स इज ट्रान्सफरेबल ऑन द सेव्हरल पर्सन्स. जीएसटी हा फक्त एक व्यक्ती पे करत नाही तर अनेक व्यक्ती पे करतात. जसं आपण सकाळी बघितलं, मॅन्युफॅक्चरर पण पे करतो, होलसेलर पण पे करतो, रिटेलर पण पे करतो आणि फायनल कन्झ्युमर पण पे करतो. म्हणजे बर्डन जे आहे ते टॅक्स ते विविध व्यक्तींवर ट्रान्सफरेबल आहे आणि त्यामुळे या टॅक्सला काय म्हटलं जात असतं? इनडायरेक्ट टॅक्स. सो देअरफॉर देअर आर टू टाइप्स ऑफ टॅक्सेस. वन इज द डायरेक्ट टॅक्स, द बर्डन ऑफ टॅक्स इज नॉट ट्रान्सफरेबल, अँड अनदर वन इज द इनडायरेक्ट टॅक्स, द बर्डन ऑफ tax is transferable on the several person. So in this way these are the two types of taxes. अशा प्रकारे टॅक्सेसचे दोन प्रकार आहे आणि त्यामध्ये आपण सब टाइप सुद्धा बघितले. अँड इन आवर सिलेबस वी हॅव टू स्टडी ओनली वन टॅक्स अँड दॅट इज इन्कम टॅक्स. आणि आपला जो सिलेबस आहे टॅक्सेशनचा त्यामध्ये फक्त एकच टॅक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो टॅक्स कुठला? तो म्हणजे इन्कम टॅक्स. ओके, अंडरस्टूड स्टुडंट्स द टाइप्स ऑफ टॅक्सेस? येस सर. येस सर. प्रत्येकाला टाइप्स ऑफ टॅक्सेस या ठिकाणी समजलेत? काही शंका आहे कुणाची याविषयी? इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क मी. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. डू यू हॅव एनी डाऊट डिअर स्टुडंट्स? नो सर. ओके, व्हेरी गुड. ओके, नाउ वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट. नाउ हेड्स ऑफ इन्कम. What are the various heads of income that we are going to study now? So there are totally 5 heads of income. On those heads the income tax is payable. या ठिकाणी एकूण 5 हेड्स आहेत इन्कमचे की ज्यावर इन्कम टॅक्स हा पे केला जात असतो. नंबर 1 इन्कम फ्रॉम सॅलरी, नंबर 2 इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, नंबर 3 इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, नंबर 4 इन्कम फ्रॉम कैपिटल गेन्स, and number 5 income from other sources. So these are the 5 heads of income on which income tax is payable. या ठिकाणी एकूण 5 हेड्स आहेत इन्कमचे ज्यावर इन्कम टॅक्स हा पे केला जात असतो. नंबर 1 इन्कम फ्रॉम सॅलरी. द इन्कम अर्न बाय द पर्सन फ्रॉम द सॅलरी, दॅट हेड ऑफ इन्कम इज कॉल्ड एज द इन्कम फ्रॉम सॅलरी. म्हणजे सॅलरी जी आहे त्यापासून जे काही उत्पन्न व्यक्तीला मिळालेलं असेल त्या उत्पन्नावर जो टॅक्स पे केला जाणार आहे किंवा त्या उत्पन्नाला काय संबोधलं जाणार आहे? इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरी इज व्हॉट? दॅट इज अ रेग्युलर सेट ऑफ इन्कम अर्न बाय द पर्सन. म्हणजे रेग्युलरली
ठराविक कालावधीने रेग्युलरली जे उत्पन्न व्यक्तीला मिळतं त्या उत्पन्नाला सॅलरी म्हटलं जाणार आहे. इन्कम फ्रॉम सॅलरी हे आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत युनिट नंबर 2 मध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला कळून येईल की सॅलरी म्हणजे नेमकं काय, सॅलरीमध्ये कुठल्या प्रकारच्या उत्पन्नाचा त्या ठिकाणी समावेश होत असतो हे तुम्हाला सर्व त्यामध्ये समजून येणार आहे, कळून येणार आहे. ओके. द नेक्स्ट हेड ऑफ द इन्कम इट इज द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. पुढचं जे इन्कम हेड आहे ते आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके. फ्रॉम द सेल्फ ओन हाऊस प्रॉपर्टी द इन्कम अर्न बाय द पर्सन दॅट इज ट्रीटेड अंडर द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. व्यक्तीची स्वतःच्या मालकीची जी प्रॉपर्टी आहे, हाऊस प्रॉपर्टी आहे, त्यापासून व्यक्तीला जे उत्पन्न मिळत असतं त्या उत्पन्नाला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं संबोधलं जात असतं. इन युनिट नंबर सेकंड वी विल स्टडी दिस इन डिटेल. आपलं जे दुसरं युनिट आहे त्यामध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा या ठिकाणी विस्तृत स्वरूपात अभ्यास करणार आहोत. ओके. द नेक्स्ट वन नंबर 3 इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. द इन्कम दॅट इज अर्न बाय द पर्सन by the way of business or by the way of profession that is called as the income from business or profession. म्हणजे व्यवसायापासनं प्रोफेशन म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो पेशापासनं जे उत्पन्न व्यक्तीला मिळतं ते कुठल्या हेड अंतर्गत चार्जेबल असणार आहे? इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. आता बिझनेस म्हणजे काय, प्रोफेशन म्हणजे काय, बिझनेस इन्कम म्हणजे काय, प्रोफेशन इन्कम म्हणजे काय, हे सुद्धा आपण युनिट क्रमांक 3 मध्ये अभ्यासणार आहोत. ओके. The next one, income from capital gain. From the selling of capital assets, the income earned by the person that is treated under the income from capital gains. व्यक्तीच्या मालकीच्या ज्या कॅपिटल असेट आहे त्या कॅपिटल असेटच्या विक्रीपासनं व्यक्तीला जे उत्पन्न मिळालेलं असेल त्या उत्पन्नाला काय म्हटलं जाणार आहे? इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. याचा सुद्धा अभ्यास आपण आपल्या युनिट क्रमांक 2 मध्ये करणार आहोत. And last one, income from other sources. The income which is not chargeable under the head salary, house property, business or profession and capital gains. All that remaining income is chargeable under the last head of income that is called as the income from other sources. म्हणजे जे उत्पन्न सॅलरी मध्ये, हाऊस प्रॉपर्टी मध्ये, बिझनेस किंवा प्रोफेशन इन्कम मध्ये किंवा कॅपिटल गेन मध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही असं सर्व प्रकारचं जे उत्पन्न आहे ते शेवटच्या हेडमध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे, चार्जेबल ठरणार आहे आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. याचा सुद्धा आपण विस्तृत स्वरूपात अभ्यास, डिटेल स्वरूपात अभ्यास हा युनिट क्रमांक 2 मध्ये करणार आहोत. सो इन दिस वे these are totally 5 heads of income. Those are chargeable under the income tax, that is salary, house property, business or profession, capital gains and other sources. अशा प्रकारे एकूण हे 5 हेड त्या ठिकाणी इन्कम टॅक्स मध्ये चार्जेबल असणार आहे. अंडरस्टूड स्टुडंट्स, ऑल ऑफ यू? दीज आर द टोटली 5 हेड्स ऑफ इन्कम. समजलेले आहेत सर्व हेड्स ऑफ इन्कम? Yes, sir. Okay. So dear students, in today's lecture we have discussed about the brief history of income tax in India. आज आपण कुठले कुठले मुद्दे अभ्यासलेत? तर इन्कम टॅक्सची हिस्ट्री आपण संपूर्णरित्या बघितली. देन वी हॅव स्टडीड व्हाय शुड आय पे टॅक्स. का आपण टॅक्स पे करावा ते आपण या ठिकाणी जाणून घेतलं. देन वी ऑल्सो स्टडीड द व्हेरियस टाइप्स ऑफ टॅक्सेस. टॅक्सचे विविध प्रकार सुद्धा आपण बघितले. अँड ऍट द एंड ऑफ दिस टुडेज लेक्चर वी हॅव स्टडीड द व्हेरियस हेड्स ऑफ इन्कम. त्यानंतर हेड्स ऑफ इन्कम कुठले की जे इन्कम टॅक्स मध्ये चार्जेबल आहेत ते सुद्धा आपण जाणून घेतलेले आहेत. ओके. Now in the coming lectures we will study the remaining point related to this lecture and we stop here. पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण या युनिटच्या संदर्भात उर्वरित मुद्दे जाणून घेणार आहोत आणि मग आपण या ठिकाणी या लेक्चरसाठी थांबू.